गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय शंभूराजे. आज रविवार, काल शनिवार होता, पण काल ग्रामपंचायतचं काम जास्त असल्या कारणानं काल काय कुठं गेलो नाही. जरा ऑफिसच काम करत बसलो. आणि आज रविवार आहे. आज म्हटलं चला जरा नाही का जाऊया जरा. आता कसं मागच्या रविवारी आपण आहे ना याच्यावरती गेलतो, राजगडवरती. तर त्या रविवारी सासवडजवळ मल्हारगड म्हणून आहे, जो गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. जी आपली बुलेश्वर रांग जी आहे ना, डोंगर रांग, त्या रांगेमध्ये हा जो किल्ला येतो ना, हा किल्ला मल्हारगड नाव तो त्यामध्ये येतो. तर आज सकाळचे मला वाटतं जवळजवळ 9 वाजलेत. जेवढं पटपट उरकायचं तेवढं पटपट उरकले आपण. आता काय झाले, नाश्ता करतो. सकाळ सकाळ आमरस चपातीवरती चांगला ताव मारतो आणि पटपट उरकून आपलं मल्हारगडावरती जाऊया. बरं चला, जरा नाश्ता करतो पटपट. नाश्ता करून निघूया आपण. नाही का 9 वाजले, 9चं टुंगटुंग वाजलं. A few moments later. आहे ना, आता आपण नाही का म्हणजे पावसाळ्यात चालल्यामुळे ना याचा हा असा एक फायदा असतो की वातावरण बाहेर तितकं भारी आहे ना, म्हणजे नातखुळा खरोखर. सगळं असं हिरवगार आणि थंडगार, म्हणजे वातावरणच, जो परिसर आहे हा सगळं हिरवगार आहे. म्हणजे वातावरण आहे ना तसं थंडगार आहे, एक नंबर. असं का तरी आतून व्हिडिओ काढायचं म्हटलं ना काय प्रॉब्लेम नाही, पण गाडीचं आपलं काय स्पीड एवढं नसतं. त्यामुळं बाहेरून जो परिसराची क्लिअरिटी वगैरे येते ना, ती मात्र एकदम भारी असते. आपल्याकडची खेडेगावातली घरं पण एकदम टांकाच बघ. A few moments later. कसा आहे सिंधवणे घाट? काय होतं, बरेच जण इकडे येतात हे, पण कधी मला वाटत नाही आवर्जून कोणी थांबवून व्हिडिओ वगैरे काढलाय किंवा फोटो वगैरे. चला काय होतं, आपणच काढूया आज जरा. कसं आहे, असं आहे हा सिंधवणे घाट. आणि त्याच घाटावरती वरती बकर आहे. हा ला 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 ला. A few minutes later. आपण इथं आता सोनोरी गावाच्या जवळ आलोय. सोनोरी गावापासून पलीकडं तुम्हाला जो दिसतोय का, तो आहे पलीकडं मल्हारगड. एक मिनिट, ह्या झाडाच्या जरा पुढं गेलो ना मग तुम्हाला मल्हारगड दाखवतो इथूनच. इथं आहे ना, हां काही थोडं साईडला थांबवतो. इथून दिसतोय बघा. आता हा आहे ना, हा मल्हारगड आहे. आपल्याला तिथं जायचंय. तिथं जाताना काय करायचं, आपल्याला थोडंसं फिरून जायचंय. फिरून म्हणजे हा जो आहे का, इकडनं पुढं एक 8 का 9 किलोमीटर आहे, तिकडनं जायचंय. A few moments later. आपण आलो मल्हारगडाच्या जवळ आलो. समोर तुम्हाला मल्हारगड दिसेलच. आणि आंबा पडला होता राव इथं खाली. तेव्हा इकडं हा समोर मल्हारगड आहे. इथे ना वरती गेलं ना, त्यांची फी आहे 100 रुपये, 50 रुपये घेत वाटतं काहीतरी. बारकाली का? हां नाही बारकाली नाही, गाडी ना गाडीचं असतं बघा. समोर तुम्हाला मल्हारगड दिसेल. पहा, वातावरण मात्र नातखुळ आहे बा खरंच. कसला आहे बाहेरचा परिसर, आणि एकदम हवेत एकदम गार वारा, असा गारवा आहे. हां, हे काय इथं थांबतात ते, इथं आडून पैसे घेतात. थांबा,
द्या 50 रुपये, द्या 40 रुपये. हे ना आपण आता इथं मल्हारगडावरती आलोय. ही आपली गुलछडी इथपर्यंत घेऊन आलो आपण. तशी सहसा गाडी इथपर्यंत येत नाही, पण आली, आपण तिला आणली इथपर्यंत. हा आहे ना मल्हारगडाचा साईडचा परिसर. हो का, इकडनं मल्हारगडावरती येण्यासाठी ना पलीकडे सासवडचा जो आहे ना तो रस्त्यावरनं सासवड जेजुरी आहे ना रस्ता, तो तुम्हाला पलीकडे तो हायवे दिसला का इथं. इथं तो आहे ना जो आहे का, हा हडपसर सासवड जेजुरी जो आहे ना तो हा हायवे. आणि तेथून अलीकडे इकडं असं आलं ना आपण, तर आपण असं इकडे हे एक मिनिट कमी करतो. हे इकडनं असं इथे यायचं. इथं गाडी तिथं काय ते 40 रुपये वगैरे फी ती घेतात. ते फी घेतली का इथून असं वरती यायचं. बघा ते तिकडनं आता ही गाडी येते. आता ज्या म्हणतात ना आपल्या SUV आहे ना त्या गाड्या ठीक आहे, पण हे आपल्या असल्या हॅचबॅक किंवा सेडान गाड्यांचं इकडे काम नाही. ओके चालतं. तिकडनं असं चाललं की पुढं आहे ना असं इकडनं यायला लागतं. आणि इकडनं आलं की असंच ना. ओके, हा जो आहे ना वरती, हा आपला शिवराज. हा शिवराज आणि तिकडे हा थंडी गाठ्याचा गाठून बसलेला असा मनीष, तो वरती किल्ला. आणि इकडनं बघा तर इथनं आपल्याला असं वरती जायचंय. इकडे जायचं, इकडनं असं वरती जायचं. वरती गेल्यावरती मग जो परिसर आहे का तो तुम्हाला दाखवतो. आणि जो मल्हारगड आहे, आपण ह्या गडावरती का आलो किंवा ह्या गडाचा जो इतिहास आहे ना तो तुम्हाला दाखवतो. एक मिनिट फक्त. हा किल्ल्याचा पूर्ण इतिहास तर मी वाचून दाखवत नाही, तुम्ही तो वाचा आणि किल्ल्याविषयी जो इतिहास आहे तो समजून घ्या. स्वराज्याच्या निष्ठावंत मावळ्यांच्या पदस्पर्शाने व रक्ताने पावन झालेल्या या वास्तूवर सर्व मावळ्यांच्या रणरागिणींचे स्वागत. चला. वाटतं नाही वाटतंय, पण हा थोडासा घासारडा पण बरं काही तर परिसर. हा शिवराजला आणलंय म्हणलं जास्त ट्रेकिंग नको. सावकाश त्याला बरं का इथनं पण.
खाली बघ, खाली बघ. मनीष लक्ष ठेव रे बा पोरांवरती. हा चोर दरवाजा. जसा राजगडाला आहे ना तसा हा मल्हारगडासाठी चोर दरवाजा. हा थांब गुडू. हा का शिवराज दमलास काय? थांब रे गुड्डू. हा हे हात नको लावू गुड्डू कशाला. चल हे किल्ल्यावरती आलं ना हे तर त्यावेळची विहीर. विहीर पण अशी आहे एका अशी खोल. हा सूर टाक, सूर टाक. सूर टाकला ना की ते फक्त पायच वर धरून आम्हाला वर घ्यायला लागेल. हाय असंच. पाठीमागच्या वेळेस मी आलतो, मी मला वाटतं शिव, मी आणि गौरव आलतो त्यावेळेस नाही का आपण पाहिलं होतं. हा गड म्हणजे या गडावरील पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे. फक्त त्यावेळेस काय झालं की ना साऊंडच रेकॉर्ड झाला नाही. हे वाऱ्यामुळे ना आवाजच आला नाही त्यावेळेस. कुठून? हा ऐका इकडनं जायचं ना. हो हा आहे ना गडाच्या साईडचा परिसर. या इकडं जायचं इकडनं. A few moments later. बघ आता हे पाखरू असं करते. शिवराज आणि आपले आजचे व्हिडिओग्राफर झालेत मनीष दादा. अरे तिथं मासा आहे तो लाल मासा पण आहे त्यात. शिव म्हणते पोहायचं. कुठे दाखव ना पप्पा. शिव म्हणते बघा तो त्याच्या कडेला गेला साईडला. हे गवत आहे ना काड्या नाही का, ते काड्यांच्या खाली लाल मासा आहे तो. तो मध्ये गेलाय खाली. शिव म्हणतोय की तोंड. हा बघा चिम्याचा मित्र परत आज पण दिसला का इथं. ऐ चिम्याच्या मित्रा थांब रे बाबा. चला जलकुंभ. A few minutes later. बघा हे जो आहे ना हा बुरुज गडावरून लक्ष ठेवण्यासाठीचा हा बुरुज. शिव इकडे हो चल. बघा हा हे बुरुज आहे ना कसा आहे बुरुज. हा हा हे असं ना गडाच्या साईडचा परिसर आहे हा बुरुज. त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी वगैरे असं येवायचं. बुरुजाची बांधणी केलेली असायची. हा ना चल. कसं आहे खरं ना एक नंबर मनमोहक परिसर आहे साईडचा सगळा. गडाचं काय झालेलं आहे हे नासधूस केलेली बरं का. थोडीशी नासधूस म्हणजे खूप जुना झाला ना गड आता. गडावरती आलो ना इथं परत एक पुढं विहीर अशी दिली. हा चल डुबकी मारतो आला चल. आहे ना जायचं ना वरती. थांब ना आपल्याला. नशीब आत्ता आहे ना आपण इथे आलो नाही कसं वातावरण आलो म्हणून ना तिथे ना पाठीमागे आम्ही आलो असले गरम झालं. मला वाटतं आहे ना हे पलीकडचं जे गाव आहे का त्या गावातून त्या गडावरती येण्यासाठीचा रस्ता असणार आहे हा. मला वाटतं हा जो मेन दरवाजा आहे ना तो हा इकडचा आहे असं माझा एक अंदाज आहे. स्पेसिफिक
मला नक्की माहित नाही. हा हा मेन दरवाजा इकडचा. चिखलात नको पाहिजे सर, इकडे उचल. इकडे सोनोरी गाव आहे ना वाटतं. हा गडावरती हा जो मेन दरवाजा आहे का, इकडचा रस्ता कुठून आहे ते काही कळलं नाही मला, पण हा इकडचा मेन दरवाजा वाटतो गडावरती येण्याचा. पाखरू आहे ना, कुठे गेलं ना ऐकत नाही, नुसतंच पळत आहे बघा. हा जसं काय आपण आता नाही का एंट्री केली असं हे झालंय. शिवदादा नको चढू तिथे, चल. तू फक्त कुठेही मला न सांगता पळू नकोस. मग येणार ना तिकडची या बाजूने. चला हा नाही काय करीत, चल. चिम्याचा मित्रच आपला तू, काय नाही करीत. चला चल तर या गडावरील मंदिरात जाऊ आपण. जरा मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. इकडं महादेव मंदिर आहे, तिथे खंडोबा मंदिर आहे. चला हे काढतो. हर हर महादेव, जय श्रीराम. बूट काढले का शिव? तू हुशार निघालास ना. हे गडावरील महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. थांब गुडू, शांत बस, दर्शन घेऊ दे. हो पाय पड, नीट पड. थांबा. हर हर महादेव. हा एका इथून जायचं. महादेवाचं दर्शन झालं तिथून दर्शन घेऊन पुढे जाऊया. घेतलं का दर्शन? चला आपण गडावरती ना इकडे जाऊया. तुम्हाला गंमत पाहिजे का? गंमत काय केलं माहिती का? बघा नाही काय घातलंय. लास्ट टाइम आम्ही आलो ना, कसं चाललंय बघा, कसं चाललंय आहे का? कळलं का आता काय काय हा? इकडे ना एक असं नाही चालायचं बघा. हे इकडे तळघर आहे. पाठीमागचे चालू का जास्त हे नाहीये काय म्हणतात आपलं खोल वगैरे नाहीये.
पण आहे. बघ तिथे गांधीन वगैरे पहा, कारण मागच्या चालतो असं गांधीन माश्या वगैरे होत्या. पण आम्ही आलतो पण तसं उन्हाळ्यात चालतो. इथून काय आहे? बघ इथं तळघर आहे खाली. इथून जायचं का? हा लास्ट टाइम आम्ही आलतो ना तेव्हा आलतो नाही तर खाली. नीट आहे सावकाशी काय नाही तर पाणीच असणार आहे आता. सावकाश तसं तळघर आहे. आता इथून कसं काय जायचं? काय नाही बा जायचंय नाही इथं फक्त तळघर दाखवायला तुम्ही. पाणी वगैरे साचलं भरून मारलं. चला आम्ही उगाच आलो. हा ना चल 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 ते तसं नको करू चल पडशील. शिवराज दमलास का बाळा? नाही नाही हा आता नाहीच म्हणणार मला माहिती आहेस तू. हा रस्ते लई आहेत. हा रिस्क नाही घ्यायची ना. हा मला वाटलं इथून जास्त नाही, डायरेक्ट खाली पडलं की नाही कळायचं. या आता इकडनं कसं उतरायचं माहिती ना शिव? थांब बर का. थांब इकडे ये. अय डगल्या असं कसं आडवा चाललं? इकडे बघ इकडे आधी इकडे चल की इकडे जागा आहे ना कुठं? कुठं काय कुठं जातो? मला माहित आहे चप्पा माहित आहे. हा ना थांब 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 पळू नको थांब. इकडनं ना अरे ऐक ना आपण आलो ना सुरुवातीला तिकडनं तो त्या बुर्जापासून आलो आपण बरोबर का? त्या बुर्जावरती जाण्यासाठी हा इकडचा एक रोड आहे तो का आपण त्या बुर्जावरती आलो ना. आपण म्हणजे आपण खाली चाललोय का गली? हा उगा ते आपण आलो ना तर तिकडनं तिथे गाड्या आहेत. गली जायची आता? बघ इथं गुलछडी असं ना आपली. आपल्या गली जायची आता? दिसलं का? हा आता आले बरं का बऱ्याच गाड्या आल्या लोकांच्या. पप्पा आता गली जायचं? नाही कुठे मग? चला कसा इकडे वाघ बॉडी बिल्डर चला. ये चल खाली आपला हळूहळू येतो हळूहळू येणं का? उडी घालल्याशिवाय काय दुसरा पण येणार. हा का थांब ये मनीष इकडे बा इकडे जायचंय खाली. हा हा थांबा जातो गली. थांब थांब थांब. चलो चलो चले मी तो वहाँ. हा एकदम लेबर गाडी पिल्लू. मला गाडाव घेऊन चला मला गाडाव घेऊन चला. हा पळू नको गप. शिव वारती वार आहे जास्त पळू नकोस. मैं तेरे को एक बार बताता हूँ बार बार नहीं बताऊंगा. हा जाऊ शकतो की आपण? जाऊ ना. हा गडावरती आलो ना आपण. हे आपला भगवा ध्वज. हे मला वाटतं एक प्रकारे पुढं जो आहे ना तो एंड पॉइंट आहे ना आपला मल्हारगड. असा एकदम निसर्गरम्य असा छान छान असा परिसर. हे बघा इथं बसून कशी टप्पा टप्पा टापा टाकायचं काम करतात ते.
एकदा गवती बसला उठून येतं. इथं आपली गुलछडी लावलेली आहे. आता आपल्याला इकडनं हे असं इथनं चालत जायचं तिकडं. इथून गुलछडीला घेऊन परत ह्या मार्गे माघारी आपलं. चला तर इथे जाऊन थोडेसे गप्पा टाकू यांच्यात. टापा टाकत काय म्हणतात पाहूया. A few minutes later. काय आलंय आता गडावरती बसून फिरून थांबून सगळं झालं. आता आहे ना इथनं शॉर्टकट पाहूया. मला वाटतं इथनं मधून शॉर्टकट आहे जाण्यासाठी. ते शॉर्टकट पाहू आणि त्या शॉर्टकटनं जाऊया घरी. आता तर तू माझ्या इकडे इकडे सोड. हां नाही जात रे कुठे. इकडे जा आम्ही इकडे या हाताला येचल. हां असं आता कसं बरं कसं छान झाले पाखरू. काय होतं गडावरती आलं ना मन प्रसन्न होतं. बघ काय काय असं हॉल वाटतंय खाली ठसा वाटते ना हॉल वाटतं. हे गप गुड्डू असं एकदम छान असा परिसर छान असं वातावरण. आता पोटात कावळे वाढायला लागलेले आहेत छान असे. हा बघा हा कसा कावळा ओढत आहे. कसा आहे कावळा कसा ओढतो कसा ऐका. चला इकडनं मला जागा आहे का पाहायला पाहिजे आधी शॉर्टकटनं. कुठून हाताल तर थांब. इथून जागा आहे का नाही ही पहिली पाहिली नाही का. पहिली पाहिजे. हा कसं पहिली पाहिजे जागा आहे का नाही. कसं आहे इकडे हा गड असा एकदम भरभक्कम असा. थांबा मला तिकडनं जागा आहे का पहिली पाहू द्या. दर हाताला दर कुठे हे. आणि तुम्ही आता इकडे ना इथून जरा सावकाश चालला बरं का पोरांनो. चलो हा कसा आहे परिसर. अरे परिसराचा नाद नाही. चला आता 10 वडापाव आहेत ना. नाद नाही 10 वडापाव खायचे आपला. आहेत का 10 वडापाव होय खरंच आहेत का पण काय एकच आणलंय. हे थांबा इथं मला शिवदादा तू या हातान चल बरं. आता या हाताल तर. हां चला. हाय गाइज फॉलो मी. हा का किल्ला चढके आहे. शिवदादा कसं बोलतोस. आता तू वरून चल मी इकडनं खालून चलतो असं. हां ओके. हां उधर हमारी गुलछड़ी है इधर से तो रस्ता है. कसं आहे हाय एवढी मादकता नको आहे शब्दामध्ये. हा ते बघा कसं तोगा कसं तोगा जवळ झालाय. तोगा काय करूया आपण त्या काठीला धरून जाऊया. कसं वडापाव सुरू होणार गाडी. आता वडापाव वरती ताव मारायचा आहे. शिवराज दादांनी 10 वडापाव आणले 10. त्यामुळे आता 10 वडापावचे आम्हाला 10 वडापाव वसूल करायचे 10. ए गुड्डू इकडे चल खाली घसरशील. अरे थांब 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 थांब. तिथं आमची गुलछडी आहे आणि आम्ही गुलछडीकडे चाललो आहे. आणि आता खूप मोठ्या शॉर्टकटने आपण आता आलो आहे. एवढ्या शॉर्टकटने सहसा येत नाही आहे का नाही. हा का थांब इकडे सावकाश. इकड्यावरती आलो ना खूप मोठा शॉर्टकट भेटला आता. लास्ट टाइम आम्ही इकडचं नव्हतं आलो वाटतं या शॉर्टकटनं. एक
हे थांबा पडशील. हा ना लोड लोड घेतो ना. याऊ चला इथं आपली गुलछडी आहे. थांब मला चावी बघू दे. चावी कुठे गाडीची? लास्ट टाइमला तेच केलं तर त्यांना फसवलं होतं रे. हा ना गड आहे. या गडावरून पत्ता खाली आलो. तिकडं होतो तिथं आपण तिथून सावकाश इकडं आणि इथनं आपली गुलछडी अशी. सकाळी गाड्या नव्हत्या, आता बऱ्यापैकी गाड्या आल्यात. चला जाऊया आपण नाही का. परत आपला हा एक असा जायचा रस्ता. A few moments later. खाली आता आपण गडावरून ना जस्ट एवढंच खाली आलो. तिथं आपली गुलछडी होती, तिथून इथपर्यंत आणली. तिथं म्हणजे इथं गाडी होती आपली. हां तिथून आपण इथपर्यंत आलो. आता प्लॅनिंग असं आहे, शिवराजे जे वडापाव आणलेत का ते वडापाव इथं जाऊन आपण वडापाव खायचे ते. चला आता वडापाव खाऊया. हे ना आता आपला हा गड, हा गडावरून इथं आलोय. हे वडापाव, परत बिस्किटचे पुडे आणि इकडे वांग्याची भाजी चपाती चालू केली साहेबांनी. टाकाव. चला आपलं तिकडे थोडंसं हे करूया. थांबा एक मिनिट. मस्तपैकी आता गडावरती ना दर्शन वगैरे करून आलो सगळं. आता आपण थोडंसं जरा वडापाववरती वगैरे ताव मारूया. हा पाठीमागे आपल्याला दिसतो तो गड. थोडंसं पाण्याची काही काळजी नाही. पाणी भरभक्कम पाणी घेऊन आलो सोबत. 12 लिटरचं जारच डायरेक्ट. चला आता वडापाव. मला वाटलं 2च वडापाव असेल, त्यामुळे मी हे नाही केलं. म्हणलं आता कुठं जाताना मस्तपैकी ना मिसळपाव पाहायची, हॉटेलवर थांबायचं. आणि तो तर काय नाही, 3 मिसळ जरी घेतली असते तरी एकदम टंकाच काम झालं असतं. पण यांनी वडापाव जास्त आणलेत, मला आत्ता कळलं नंतर. A few minutes later. जेवण केलं आत्ता गडावरती. जेवण म्हणजे शिवराजने वडापाव आणले ते. आणि त्यात काय झालं, त्यांनी जास्त वडापाव आणले होते. त्याने आणले 2 वेळचे धरून. आम्ही एकाच वेळेस सगळे संपवले. आणि आता जस्ट नाश्ता जेवण काय असेल ते करून निघालो घरी. आता जाऊया. काय 1.5 तास लागेल जायला. 1.5 तासात तर आपण आपलं घर गाठूया. चला. A few moments later. आपण आणि गडाच्या खाली आल्यावरती हा जो आहे का, हा साईडचा परिसर हा असा आहे. डोंगर, मला वाटतं अंजिराचीच बाग आहे वाटतं. घोडा, शिवचा घोडा. आता इथून आपल्याला मला वाटतं सिंगापूरला जायचं. सिंगापूरला मी तुम्हाला सिंगापूर दाखवतो बरं का. थांबा. यू नो हिअर इज द सिंगापूर. हिअर इज द सिंगापूर. 10 ते 15 मिनिटात आपण सिंगापूरला जाऊया. A few moments later. कसा आहे एकदम टंकास परिसर. काय एका ठिकाणचा फक्त आपला एक रूट कट हुकला आपला, त्यामुळे डायरेक्ट आपण हायवेला आलो. व्हिडिओ काढण्याच्या नादात मी काही कट पाहिला नाही. तिथं वळालोच नाही, डायरेक्टच पुढं आलो. तर आता हायवेच गाठला डायरेक्ट. हायवेला रस्ता मात्र एकदम टंकास छान.
भारी आहे, गुड. असाच भेटला. चला आता इथून ना, आता इथून आपल्याला लेफ्टला घ्यायचं आहे एकदा. नेमकं इथं पाठीमागे सिंगापूर आलतं. हा तरी ते पाटीवरती नाव होतं पा सिंगापूर. काल नेमकं सिंगापूरची पाटी आली, गाव आलं, आणि ते तुम्हाला दाखवायचं ना, विसरून गेलो व्हिडिओमध्ये मी. मला वाटतं हे पण सिंगापूरच असलं असं माझा अंदाज आहे. नाही, याच्यावरती कुठं नाव आहे ना सिंगापूर म्हणून. कसं आहे सिंगापूर, आपलं खेडेगावचं सिंगापूर दाखवतो. तरी पण एकदा पुढे जर कुठं वाटलंच तर दिसलं तर दाखवतो. माळशिरस नाही वाटतं. चला, हा पारगाव चौपूल आला आता. A few moments later. हे 3 भाग मी फिरायला आले आता. गडावरून खाली आलो आपण. आलं तर बघा तिकडं बघा. हा एक असं तिकडं गोरतोय. हा तिकडे ते शिव. हा आणि बघा हे इकडे. आणि मी आपला बघा मी गाडी चालवतो आहे का. हां, आणि म्हणजे आम्हाला फिरायला यायचं, गडाव यायचं. गडाव कशी आलीत गडाव बघा. तिघं बेधुंद झोपले. आणि आता म्हणणं येणार ज्यूस पाजावं जाताना. मला ज्यूस पाजावं. आता कसं काय ज्यूस पाजावं. हे इथं उरुळी कांचनच्या जवळ आलो आहे. उरुळी कांचनवरून आपण परत आपला हायवे मार्गे निघूया टाकावर. A few minutes later. कोरेगावमुळे ना तिथं आपण आलतो. तर ही जे मुळा मोठा नदी आहे ना, त्या नदीचं ना क्लिनिंगचं काम चाललंय. वरच्या बाजून आहे का इकडं, म्हणजे डाव्या हाताला त्या बाजूनं एवढं घाण होती ना बघा. ही सगळी घाण होती. मला खालच्या बाजून दिसेल बघा. पण ही जाईल पाण्यासोबत हळूहळू निघून जाईल ती. आता जरी त्या साईडला गुंतली असेल ना तर ती नंतर पाण्यासोबत निघून जाईल. चला आता जास्त व्हिडिओ नाही काढत, कारण काय होतं व्हिडिओ काढा फक्त म्हणलं की गाडीकडे लक्ष राहत नाही जास्त. चला आता डायरेक्ट तुम्ही वाडेबोलावरून पेरणे फाट्यावरून कोरेगाव घरी. ओके चला. A few moments later. पेरणे फाट्यावर आलो. आता पेरणे फाट्यावरून मस्तपैकी ना ज्यूस घेऊया. इथं आपला पेरणे फाट्यावर आता ज्यूस घेऊया. घ्या रे चला. करा चालू करा त्यावर. A few minutes later. काय केलं आता ना, इथं ना कोरेगावात आलोय. कोरेगावातून आपल्या CNG पंपावरती CNG भरून आता परत घरी जायचं. किती आता 400 900 आता किती भरतोय तो. परत CNG भरू आणि निघूया घरी. काय आता मला वाटतं आहे त्याची जागा इकडची ठेवतील. चला झाले आज जरा दमल्यागत पण झाले. CNG भरून गेलं पाहिजे आता घरी पटकन. A few moments later. तर कुठंतरी पार्सलवाला आलाय. फ्लिपकार्टवर ना आपण काय केलं तर आपल्या गुलछडीसाठी ना स्टिअरिंगचा कवर मागवला होता. तर मला म्हटलं होतं इथंच या म्हणून कुठंतरी. तर 1 मिनिट आहे तसं या डेअरी पैसे थांब म्हणलं होता. ठीक आहे चालतं, इथंच थांबूया आपण. तो येण्याची वाट पाहूया. आपल्या गुलछडीचा कवर. गुलछडीचा म्हणजे गुलछडीच्या स्टिअरिंगचा कवर. तर खरं तर गुलछडीला पण कवर मागवायचं आहे बरं का. एक कवर राहिलाय आणायचा. का आता चिंच खाली लावली ना, चिंच खाली त्याचं जास्त असं हे होतंय. वरून पाला फुलं चिंच गुलछडीवर पडली ना की खराब होतं ते बऱ्यापैकी. त्यामुळं जरा तिला एक कवर मागूया आपण. जाऊ तात्पुरता हा स्टिअरिंगचा कवर लावू. चला आता आलोय फार ओढूच्या जवळ. ओढूच्या पासून पुढे आलोय.
आता आपली आपटी काही 2 मिनिटाच्या अंतरावर राहिली. चला आता मला वाटत नाही मी घरी गेल्यावरती व्हिडिओ काढल. आता काय करतो, इथूनच आपला व्हिडिओ थांबवतो. जास्त काय आता इथून पुढं व्हिडिओ काढत बसत नाही, कारण की आता घरचं रोज घरी गेलं का दाखवायचं, घरी गेलं का दाखवायचं. त्यापेक्षा आता थांबतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांची.